नमस्कार, मी सविता तोत्रे. मैत्रिणींनो, अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं थ्रेड बद्दल. थ्रेडचा विषय लय हार्ड आहे असं मी बोलले होते, तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आणि तुम्ही म्हणता ताई तुमच्या आवाजाला काय झालं, तर जरा माझी तब्येत ठीक नाहीये. 2 दिवस झाले, 2-3 दिवस झाले खूप त्रास होतोय मला. आधी मला थंडी ताप येत होतं, तर मला असं वाटलं की मला थंडी ताप येतंय, व्हायरल वगैरे असं, पण तसं नव्हतं. मला अक्कल आली आणि त्याच्यामुळे मला एवढा त्रास होतोय की ही बाजू माझी पूर्ण सुजले आणि खूप डोक्यापासून हा हात पाय एवढा त्रास होत होता की अक्षरशः मी रडले. एवढा त्रास झालाय मला त्या अक्कलदाढीमुळं, कारण तिला जागा नाहीये आणि इकडे हाडामध्ये असं ह्या बाजूला निघली ती, तर ती येते मला धाड. त्याच्यामुळे मला त्रास होतोय. तर मी दातांच्या डॉक्टरकडे पण जाऊन आली, औषध वगैरे घेतले. तर आज जरा मला बोलता येतं, नाही तर 2-3 दिवस मला बोलता येत नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही, आले नाहीत. आता पण मी बोलते ना, तर असं आतमध्ये वाटतंय की काहीतरी जड जड झाले. आणि भाजीला काहीच नव्हतं. आज मी दिवसभर पण झोपलेलीच होते, गोळ्या औषधं घेतले, फक्त मुलांना स्वयंपाक बनवला. आणि डोक्याने काही सुचत नव्हतं, म्हणजे एवढं डोकं दुखत होतं की विचारूच नका. आता पण दुखते, पण पहिल्यापेक्षा कमी झाले. भाजीला काहीच नव्हतं, जाऊन मी भाजीपाला घेऊन आले. तुम्हाला दाखवते मी, आता तुम्हाला खोटं वाटेल. अजून ते फ्रीजमध्ये ठेवलं नाही, काही साफ करायचंय. आणि आता रात्रीचे 1:45 वाजले, तर 1:45 वाजता मी व्हिडिओ बनवते. नितीने 1:45च झालाय ना? परफेक्ट. आता मी तुम्हाला हे बघा, जर घड्याळ व्यवस्थित दिसत असेल तर बघा. आणि हे बघा, भाजीपाला मी अजून इथेच ठेवलाय. हे सगळं साफ करायचंय, भरायचंय. तर आता 1:45 वाजले, तर आणि म्हणलं चला, माझ्या मैत्रिणी वाट बघत असताना व्हिडिओची की ताई पुढचा व्हिडिओ काय आहे ना, कारण जे छोटे मोठे रील्स आहेत शूट केलेले तेच मी अपलोड करते. आणि घसा पण खूप दुखतोय माझा, ह्या बाजूला पूर्ण सूज आली बघा, खूप त्रास होतोय. तर आज जरा कमी वाटत आहे, म्हटलं चला आता आज जरा बोलायला येते तर व्हिडिओ करायला पाहिजे. तर भरपूर ताई आता त्यांच्या कमेंट आल्या होत्या फेसबुकला, इंस्टाग्रामला आणि युट्यूबला, की ताई तुम्ही आम्हाला तो किस्सा सांगा, आम्हाला स्टोरी ऐकायला आवडेल. तर माझ्या लाईफमध्ये असं कधी घडलं नव्हतं, मी ऐकलंही नव्हतं, आणि मी एवढ्या वर्ष झालं टेलर काम करते, तर असं मला कोणी बोललंही नव्हतं. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला सांगते स्टोरी. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पण तुम्हाला ऐकायचंय म्हणून मी हा व्हिडिओ एवढ्या रात्री बनवते, कारण आता थोडं बरं वाटतंय, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवायला पाहिजे. कारण मी टेलर काम अजिबात काही केलं नाही, ब्लाऊज वगैरे काही शिवले नाही. तर ज्या ज्या ताईंचे फोन आले नितीनच उचलले आणि सांगितले की तब्येत बरी नाही मम्मीची. तर खरंच सगळ्या ताईंचे धन्यवाद मनापासून, कारण त्यांनी पण समजून घेतले की ताई तब्येतीची काळजी घ्या, पहिली तब्येत महत्वाची. ते खरंच थ्रेडचा विषय हाडे आणि नवीन नवीन काय डोक्यामध्ये येतं कस्टमरच्या, सांगता येत नाही. मुलीचं आणि तिचं लग्न ठरलेलं, ती माझ्याकडे आली ब्लाऊज टाकायला. त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे नातेवाईकाचे ब्लाऊज पण असतात माझ्याकडं. तर लग्न ठरल्यानंतर म्हणजे तिने आधी दुसरीकडे पण टाकले असतील ब्लाऊज, काय मला माहिती नाही, पण माझ्याकडे टाकले ब्लाऊज. टाकले तेव्हा मी तिला सांगितलं हे ब्लाऊज मी असं शिवणार आहे, तसं शिवणार आहे, असं म्हणजे मी तिला विचारूनच केलं. तर मी सगळं तिला बोलून घेतलं होतं. आणि ब्लाऊज पीस कमी असल्यामुळं मी तिला ते पण सांगितलं होतं की ब्लाऊज पीस कमी येतं, त्याच्यामध्ये मला जॉईंट द्यायला लागेल, ऍडजस्ट करून शिवायला लागते ब्लाऊज. चालून बोलली. आणि माझ्याकडे एवढे कपडे येतात तरी पण म्हणलं जाऊ दे, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे ब्लाऊज आहेत, तर त्या म्हणल्या की नाही शिवतीचे पण, म्हणून मी घेतले. आणि घेतल्यानंतर असं झालं की जरी माझा व्हिडिओ बघितला आणि मला 4 कमेंटमध्ये शिव्या जरी दिल्या तरी मला काही फरक पडणार नाही, कारण जे मी रिअल आहे ते सांगते. आणि माझ्या सोबत पहिल्यांदा घडले, कारण मी ह्या थ्रेडसाठी रडले अक्षरशः. म्हणजे मला एवढं वाईट वाटलं की आजपर्यंत असं माझ्यासोबत कधीच नव्हतं घडलं. तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येत असतात की ताई आम्हाला असं झालं तसं झालं, मग आम्ही टेलर काम बंद करावं. अशांसाठी तर मी अजिबात टेलर काम बंद नाही करणार. आणि मी मनाला लावून, त्या दिवशी मला वाईट वाटलं, मी रडले, पण नंतर मी सोडून दिलं. कारण मला माझी शिलाई पण पाठवली, त्या ब्लाऊजची शिलाई पण दिलेली मला, आणि ते ब्लाऊज इथंच पडलेलं होतं. ते ब्लाऊज तुम्हाला बघायचे असेल तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मैत्रिणींनो, ब्लाऊज टाकले, त्याच्यानंतर शिवले पण, मी स्टिचिंग केले. ब्लाऊज आल्यानंतर बघितले तरी काही बोलली नाही. आणि नंतर जेव्हा ब्लाऊज घातले, आता तुम्हाला माहिती आहे लग्न ठरल्यानंतर धावपळ असते थोडेफार. मी अंगावरच्या मेजरवर ब्लाऊज शिवते, आणि मेजरचं ब्लाऊज काही मी घेतलेलं नव्हतं. तर झालं असं की ज्यावेळेस ब्लाऊज घातलं तर तब्येत थोडी धावपळीने, शॉपिंग असते, लग्नाची घाई गडबड असते, तर आपल्यात पण थोडासा बदल होतो. थोडं समजून घ्यायला पाहिजे. तर थोड्या हाताला लूज होते ते ब्लाऊज, तर मी म्हणलं मी फिटिंग करून देते. नंतर ते ब्लाऊज काढलं, नाही शोज गेला ब्लाऊजचा, हे थ्रेडच नाही दिसायला पाहिजे. आता बऱ्याच ताई येतात, त्यांना ज्यांना इंग्लिश शब्दच माहिती नाही थ्रेड वगैरे, तर त्यांना त्या म्हणतात की थ्रेड म्हणजे काय. तर थ्रेड म्हणजे धागा, जो आपण यूज करतो ब्लाऊजला, तो धागा.
तो मी परफेक्ट मॅचिंग लावलेला आहे, पण तरी पण ती मला बोलली, जी कस्टमर आहे ती मला म्हणली की थ्रेड मॅचिंग नाही. आणि परत एक विषय की मला थ्रेड दिसला नाही पाहिजे. आता तुम्ही सांगा, बिना धाग्याचं कोणतं ब्लाऊज असं शिवून मिळतं मला तुम्ही सांगा. कोण बिना धाग्याचं ब्लाऊज शिवतं? जे हुक लावलेले त्याला पण धागा नकोय, जे आतून जागा ठेवली ब्लाऊजला आतमध्ये ती जागा पण नकोय. मग तुम्ही सांगा ब्लाऊज कसं शिवायचं होतं? आणि ते ब्लाऊज, जे शिवलेले ब्लाऊज आहेत ते दुसऱ्यांना एवढे आवडले, बऱ्याच ताईंनी ते ब्लाऊज बघितले. जेव्हा मी स्टिचिंग करत होते तेव्हा पण काही ताईंनी बघितले. तर तुम्ही विचार करा, मी खूप समजून सांगितलं की धागा तर दिसणारच, तुरपाई गेल्यानंतर जी शिलाई असते ती निघून जाते, जी आपण पट्टी लावतो. प्रिन्सेस कट ब्लाऊज हे कप टाकून शिवले तर, आणि बाहेरच्या पेक्षा कमी शिलाई आपल्याकडं, म्हणजे आपण घरात शिवतो ते टेलरांना कमीच शिलाई देतात. तर तुम्ही सांगा, बाहेर 2,500-2,500 रुपये, 3,000-3,000 रुपये नवरीच्या ब्लाऊजची शिलाई घेतात. बुटीकमध्ये 2,500-3,000 रुपये शिलाई घेतात. आणि मी तुम्हाला ते ब्लाऊज जर बुटीकपेक्षा 3 पटीने आपल्याला शिलाई कमी मिळते. आणि एवढी मेहनत करून मी जागून एवढं टेन्शन मध्ये मला वेळ नसताना मी ते ब्लाऊज शिवून दिले, कारण आपल्याला आपले दुसरे पण कामं असतात. हे सगळं असताना आपण सगळा वेळ त्याच्यामध्ये घालवून एवढं मेहनतीने एवढं कष्टाने, तुम्हाला माहिती आहे डायमंड ब्लाऊजला किती टाइम लागतो शिवायला, किंवा जे वर्कचे ब्लाऊज असतात त्याला किती टाइम लागतो शिवायला, आणि त्याच्या टिकल्या वगैरे काढावं लागतात, सुया मोडतात, त्याच्यामागे एवढी मेहनत आहे. तर मी अगोदर सगळं क्लिअर केलं होतं, नॉट कशी लावायची, काय करणार आहे, त्याला कोणता कपड्याचा लटकन लावणार आहे, बॅक साईड कोणती, फ्रंट साईड कोणती, कप कसे टाकणार आहे, सगळं ते झालं होतं. आणि आधी मला लॉंग हात सांगितले होते, आणि ज्यावेळेस ब्लाऊज घ्यायला आली घालून बघितलं, थोडंसं लूज होतं, मी फिटिंग करून देणार होते, तेव्हा मला ते डायरेक्ट बोलली, मला ब्लाऊज लागत नाही, तुम्हालाच ठेवा हे ब्लाऊज, मला नकोच. शोज गेला त्या ब्लाऊजांचा, काय उपयोगच नाही झाला माझ्या साड्यांचा, मला तो थ्रेडच नाही दिसला पाहिजे, मला आतमध्ये जागा नाही राहिली पाहिजे, ती जी जागा आहे ती मी एवढी ठेवली, ती मला जागाही नकोय, एवढी जागा का ठेवली. आणि तुम्ही हा जो जॉईंट दिलाय, म्हणजे मुंड्यामध्ये मी थोडासा जॉईंट देतो, आपल्याला ज्यावेळेस बाहीला कमी पडतो कपडा त्यावेळेस आपण जॉईंट देतो, तो जॉईंट फिटिंग मध्ये गेलाय पण थोडासा नॉर्मल दिसतोय. तर ती म्हणते की जॉईंट द्यायला मी काय एवढी जाड आहे का, मग तुम्ही जॉईंटच का दिला. असं भरपूर काय काय गोष्टी झाल्या. म्हणजे हुकलूक केलंय त्याला पण थ्रेड दिसतोय, तो थ्रेड मला दिसला नाही पाहिजे. आणि जाताना पण मला सांगून गेली की मला थ्रेड दिसला नाही पाहिजे. आणि ते जे लॉंग हात आहे तर मी सांगितलेच नव्हते, मला हाफ हात करून द्या. तुम्ही सांगा, आता त्याचा सगळं शो जाईल ना, तो जे हात लांब येतं त्याला जर शॉर्ट केलं तर. हा. आणि मी नॉट पण मॅचिंग लावली, पण ती मला बोलली की नॉट पण मॅचिंग नाहीये, ते तुमचा तो थ्रेडच मला दिसला नाही पाहिजे, मला काही सांगू नका, मला थ्रेड दिसला नाही पाहिजे. तर अक्षरशः माझ्यासोबत ही अशी घटना घडली. तर तुम्ही मैत्रिणीने आता सांगा मी काय करू. तर ते ब्लाऊज असेच इथं पडलेले येतं, आणि घरी जाऊन तिने मला शिलाई पण पाठवली, म्हणजे गुगल पे मला पैसे पण केले ब्लाऊजांची शिलाई. तर ते ब्लाऊज इथंच येतं. मला त्या दिवशी खूप म्हणजे खूप मला टेन्शन आलं, मी रडले वगैरे, कारण मी तिला खूप समजून सांगितलं, तिला दुसऱ्यांनी समजून सांगितलं, ती कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तर म्हणलं जाऊ दे, तिची इच्छा राहिली. आणि मला दुसऱ्यांनी पण समजून सांगितलं, तुम्ही का टेन्शन घेतात, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलेलं आहे, प्रामाणिकपणे केलेले आहे, आणि ब्लाऊज खूप सुंदर शिवलेले आहेत, तुम्ही कशाला मनाला लावून घेता. एखादा माणूस असा असू शकतं, ते जर समजण्याच्या मनस्थितीत नाही तर जाऊ द्या, विषय सोडून द्या. तर मी तो विषय सोडून दिलाय, ते ब्लाऊज मी ठेवून दिले. तर कधी ती परत आली तिने नेले तर ठीक, नाही तर ते पडू दे असेच, मला पण नको ते ठेवून देणार मी, असेच करत नाही ते ब्लाऊज. तर मैत्रिणींना असा विषय झालाय. तर थ्रेड म्हणजे आता आजकालच्या मुलींना थ्रेड पण, म्हणजे असे सगळेच नाही, सगळ्याला माहितीये की बिना धाग्याचं कोणी ब्लाऊज शिवू शकत नाही. पण तिचं म्हणणं असं आहे की तो धागाच दिसला नाही पाहिजे. आता तुम्ही सांगा, जर धागा नाही दिसला पाहिजे म्हणजे धागा न लावता कसा ब्लाऊज शिवायचा, किंवा तो मॅचिंग किती मॅचिंग जरी असला तरी तो धागा दिसतो, खालून वरून शिलाई दिसतेच, मग शिवायचं कसा, स्टिचिंग कसा करायचा ब्लाऊज. तर कसं असतं माहितीये का, तर काय म्हणजे आता मला शब्दच बोलायला राहिले नाही, तर मला शब्दच नाहीत ते बोलायला. तर मला त्या दिवशी मी अक्षरशः जेवली पण नाही, आणि मला खूप टेन्शन आलं की माझ्या का घडलं असं. म्हणजे मी ते ब्लाऊज नसते घेतले तर बरं झालं असतं. माझे दुसऱ्यांचे एवढे कस्टमरचे एवढे दिवसाचे वर्ष ब्लाऊज पाडलेले, तर त्यांचे ब्लाऊज मला देणं होत नाही, त्यांची कसली कटकट नाही, त्यांचे ब्लाऊज ते घालायला, फिटिंग करून बघायला, घालून बघायला सुद्धा येत नाहीत, त्यांचे नातेवाईक ब्लाऊज घेऊन जातात, त्यांचे ब्लाऊज परफेक्ट बसतात. आणि मीच पहिल्यांदाच ब्लाऊज घेतलं आणि माझ्यासोबत असं घडलं. असं टेन्शन आलं मला की मी नसतं घेतलं तर बरं झालं असतं. पण आपल्याला कसं कोणाचं मन कळत नाही, काही जणांचं मन कसं असतं कसं नसतं
ते समजत नाही माणसाला. आपल्याला बोलण्यावरून असं वाटतं की अरे हा चांगलेच वाटतं, ह्या चांगल्यात त्या चांगल्यात, पण कस्टमरचं आणि माझी पण एक चुकी आहे की मी एकच ब्लाऊज तिला आधी शिवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं तुला पटतंय का बघ. तर मी डायरेक्ट, कारण मला माझा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा, त्याच्यामुळे मी डायरेक्ट 5 ब्लाऊज येतं, 5 ब्लाऊज शिवले, एकदाच 5 ब्लाऊज शिवले. हा थोडा त्रास होतोय बोलताना. 5 ब्लाऊज एकदाच शिवले, त्यातला एक ब्लाऊज ती घेऊन गेली आणि 4 ब्लाऊज इथंच येतं. तो एक पण कानेला मला नाही माहिती, एक घेऊन गेली सोबत. आणि सगळे प्रिन्स कट ब्लाऊज आहेत, त्यातल्या एकालाच मी कप टाकलेत, बाकीचे सगळे बिना कपचे येतं. तिने सांगितलं तसंच केलं होतं, काय बोलायचं. तर अशी माझी ही स्टोरी आहे. म्हणून तो थ्रेडच दिसला नाही पाहिजे. थ्रेड नाही दिसता ब्लाऊज कसं शिवायचं तुम्ही सांगा मला आता कमेंट करून. तुम्हाला आहे का माहिती, काही आयडिया आहे का थ्रेड न दिसता ब्लाऊज शिवून? आता तुम्ही सांगा, मी ते काय चिपकवायचं होतं का? आणि आतून जागा नाही ठेवल्यावर नंतर समजा तब्येत वाढली तर आतून जागा तर पाहिजे शिलाई खोलायला. तर ती म्हणते आतून जागा का ठेवली, मी का जाड आहे का, मग मला काय गरज आहे आतून एवढी जागा ठेवायची, ती जागा नव्हती ठेवायला पाहिजे. तो जो हुकलूक लावलाय तो थ्रेड दिसतोय तो नाही दिसला पाहिजे. तर आता तुम्ही सांगा, बिना हुकलूक बिना थ्रेडचं कसं करणार? आपण लुक करायला धागा वापरतो, हुक लावायला धागा वापरतो. तर अशी ही स्टोरी होती. जर तुम्हाला ते ब्लाऊज बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी ते ब्लाऊज पण दाखवेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींना असा माझ्यासोबत किस्सा घडलाय आणि माझा एवढ्या वर्षाचा टेलर कामाचा अनुभव आहे, आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक व्हिडिओ मी बघतात. ज्या ताई जुन्या आता 2 वर्षापासून व्हिडिओ बघतात त्यांना पण माहिती आहे माझ्याकडे किती काम असतं आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करते. पण असं आहे बघा. आणि तुमच्यासोबत कोणासोबत असा कधी किस्सा घडलाय का ते पण मला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय बाय.